राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विपक्ष पर तीखा हमला बोला है। जयंत पाटिल पर निशाना साधते हुए बावनकुले ने कहा कि सत्ता और पैसा का खेल उन्हें अपने पुराने दिन याद दिला रहा है। वहीं ठाकरे की सभा को लेकर उन्होंने कहा कि वह केवल टोमने और फुस्से बम छोड़ेंगे। देवेंद्र फडणवीस पर बोलते हुए बावनकुले ने कहा कि वे हमेशा विकास की राजनीति करते हैं। संजय राउत पर पलटवार करते हुए उन्होंने कहा कि उबाटा पार्टी सिंगल डिजिट में आ चुकी है और आगे हाल और भी बुरे होंगे। गौर से सुनिए क्या कहना है चंद्रशेखर बावनकुले का। सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे समीकरण त्यांना लागू होतं, आम्हाला लागू होत नाही। 11 तारखेला ठाकरे बंधूंची सभा आहे। आता तरी अपेक्षा आहे का ते विकासावर बोलतील, मुंबईचं विजन मांडतील? काही करणार नाही, टोमणे मारतील, कुस्ती बाम तोडतील, फटाके फोडतील, पण साऱ्यात बारूद गेलेली असेल, काही बारूद नसणार आहे। ते फटाके फोडतील, त्यानंतर काही ना काही टीका टिप्पणी करतील, काही करणार नाही। विकासाचा काही संबंध नाही त्यांना, मुंबईच्या विकासाच्या डेव्हलपमेंटचं काही घेणं नाही। फक्त त्या ठिकाणी त्या टीका टिप्पणी करण्यावर, टोमणे मारण्यावर त्यांचे दिवस चाललेले आहेत। संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, त्यानंतर ठाणे नंतर अन्य जिल्ह्यात अन्य महानगरात सुद्धा त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे। उद्या होमपिचवर म्हणजे उद्या प्रकट मुलाखत आहे त्यांची। त्या प्रकट मुलाखतीत काही नाही आहे। मुख्यमंत्र्यांची काल उद्या आहे, ठाकरे बंधूंच्या याला उत्तर देण्यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांची नागपुरात। देवेंद्र फडणवीसची संपूर्ण मुलाखत जर बघाल तर मला विश्वास आहे की देवेंद्रजी महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटवर बोलतील, विकसित महाराष्ट्रावर, विकसित नागपूरवर, विकसित पुण्यावर, विकसित मुंबईवर बोलतील। देवेंद्रजी कधी टीका टिप्पणी करून, टोमणे मारून कधी राजकारणात त्यांनी आपली उंची घेतली नाही। डेव्हलपमेंटच्या आधारावर देवेंद्रजी नेहमीच त्या ठिकाणी आपलं मत मांडतात। संजय राऊत यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे। त्यांनी तुम्हाला म्हटलेलं की बावनकुळे तपास अधिकारी आहेत का, न्यायाधीश आहेत का, आणि भाजप ब्लॅकमेलिंगचं काम करतं, भाजप कामाठी पुरा झालेला आहे, कोणी या अशा खालच्या स्तरात टीका केली नाही। ठीक आहे, त्यांना टीका करायचा अधिकारच आहे विरोधी पक्ष म्हणून, पण ते सिंगल डिजिट राहणार आहे म्हणून घाबरलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सिंगल डिजिट मध्ये आल्या आहेत उबाटा, आता महानगरपालिकामध्ये हे चालू होणार आहे। त्यांची पार्टी रोज खड्ड्यात चालली आहे, त्याची चिंता त्यांना नाही आहे। त्यामुळं ते विरोधकावर आरोप करून, माझ्यावर आरोप करून काही आनंद व्यक्त करतायत। ठीक आहे, त्यांना लखलाभ आहे। नितेश राणे म्हणतात भाजपमध्ये प्रत्येकाला देवेंद्र फडणवीस सारखं व्हायचं आहे, मात्र त्याआधी देवेंद्र फडणवीस यांचे गुण आत्मसात केले पाहिजे। नेमकं कोणाला म्हणतायत नितेश राणे? भाजपच्याच कुठल्या नेत्याला म्हणतात? नाही, नितेश राणेजी कोणाबद्दल बोलले मला माहिती नाही, पण कुठला संदर्भ घेऊन बोलले हे माहिती नाही। मी त्यांच्याही चर्चा करेन। भाजप दुतोंडी गांडूळ आहे असं संजय राऊत म्हणतात। MIM सोबत युती केली, कसं पाहता अशा पद्धतीचे शब्द वापरून भाजपवर टीका करतात? नाही, महाराष्ट्रामध्ये कोण दुतोंडी आहे, कोण चारतोंडी आहे, कोण पाचतोंडी आहे आणि कोणी आठतोंडी आहे, हे महाराष्ट्रात जनतेने बघितलं आहे। उबाटाने काँग्रेससोबत काँग्रेसच्या विचाराची अनेक वेळा संगनमत केला आहे। मी वारंवार सांगतो की एखादी नगर विकास आघाडी, एखादी ग्रामविकास आघाडी तयार होतं डेव्हलपमेंट करता, ती त्या स्थानिक लेवलची असतं, पण भारतीय जनता पार्टी कधी विचाराच्या विरुद्ध आपला पक्ष कोणाच्या वेठीत बांधत नाही। निश्चितपणे मी तपासून बघेल की त्या ठिकाणी काय झालं आहे, आणि स्थानिक लेवलला काही डेव्हलपमेंटची युती झाली असेल तर तेही बघेल। थँक्यू सर, थँक्यू.